डेटाबेस प्रोटेक्शन हा चॅप्टर बघितला होता. दॅट मीन्स हाऊ टू सेक्युअर दी डेटा अँड डेटाबेस सेक्युअर ठेवण्यासाठी काय काय प्रोव्हिजन केली जाते हे याच्यामध्ये बघितलेलं होतं. आणि लास्ट जो चॅप्टर होता तर त्याच्यामध्ये होतं की DCL स्टेटमेंट्स, दॅट इज डेटा कंट्रोल लँग्वेजेस, दॅट मीन्स फॉर क्रिएटिंग दी युजर्स अकाउंट अँड डिलीटिंग दी युजर अकाउंट्स. ओके, तर याच्यामध्ये हे DCL स्टेटमेंट्स होते. त्याच्यानंतर अजून 2 कमांड्स याच्यामध्ये बघितलेल्या होत्या. सो दॅट कमांड्स आर ग्रँट अँड रिवोक. ग्रँट मीन्स गिव्ह दी परमिशन टू दी युजर्स टू ऍक्सेस दी डेटाबेस, अँड रिवोक मीन्स remove the permissions from the user for access the database. So these are the main 2 important commands, that is grant and revoke. तर हे लास्ट कालच्या लेक्चरला आपण हे बघितलेलं होतं. सो याच युनिट मधला आपण चॅप्टर बघणार आहोत. Joining tables. Okay, so there is a facility to join 2 tables in database. MySQL असेल, SQL असेल, तर याच्यामध्ये एक फॅसिलिटी आहे की याच्यामध्ये आपण मोर दॅन 2 टेबल्स कंबाईन करू शकतो. म्हणजे 2 टेबल्स असतील तर त्याच्यामधला पर्टिक्युलर 1 कॉलम फ्रॉम 1 टेबल अँड अनदर कॉलम फ्रॉम सेकंड टेबल. तर या टाइप मध्ये आपण हे जॉईन करू शकतो. दॅट आर कॉल्ड एज जॉइनिंग टेबल्स. So see here, what are the concept of SQL join? See here, what are the SQL join? It is related to merge the columns from 2 different tables. Okay, 2 tables मधून आपण columns काय करू शकतो, merge करू शकतो. For example, see here, there is a one table which is ABC, and there is a another table having the column D and E. Then the SQL join is called as merging the columns from 2 tables. After that, the column is seen just like ABCDE, that is one complete table. म्हणजे याच्यामध्ये जर 2 सेपरेट टेबल असतील तर आपण त्याच्यामधून एक न्यूली टेबल क्रिएट करू शकतो की ज्याच्यामध्ये दोन्ही सेपरेट टेबलचे जे काही कॉलम्स आहेत ते कंबाईन होऊ शकतात. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ जॉईन्स अवेलेबल इन डेटाबेस. सो देर इज अ क्रॉस जॉईन. म्हणजे याच्यामध्ये टाइप्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये सपोज जर आपल्याला ओव्हरऑल दोन्ही टेबल जर जॉईन करायचे असतील, म्हणजे सपोज जर एका टेबलमध्ये 3 कॉलम्स असतील आणि दुसऱ्या टेबलमध्ये 3 कॉलम्स असतील तर 3 + 3 6 कॉलम्स आर क्रिएटेड इन दी न्यूली टेबल. म्हणजे जो नवीन टेबल क्रिएट होणार आहे तर त्याच्यामध्ये 6 कॉलम्सचा टेबल जनरेट होईल. फॉर एक्झाम्पल मला असं नको आहे. फॉर एक्झाम्पल मला जो काही फर्स्ट टेबल आहे तर त्याच्यामध्ये फक्त 2 कॉलम्स हवेत आणि जो सेकंड टेबल आहे त्याच्यामधला फक्त 1 कॉलम मला मर्ज करायचे आहे. तर या टाइप मध्ये सुद्धा आपण सिलेक्टेड कॉलम्स घेऊन सुद्धा टेबल्स काय करू शकतो, जॉईन करू शकतो. सो डिपेंड्स अपॉन दॅट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ जॉईन्स. फर्स्ट वन इज कार्टेशियन प्रोडक्ट और क्रॉस जॉइन. देन सेकंड वन इज इनर जॉइन. Then the inner join is divided into another different type, which is natural join, then self join, then non-equi join. Okay, so these 3 types are comes under inner join, and the another one is outer join. Okay, so this is the another type of joining the tables. तर आता हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. So first of all, Cartesian product or cross join. A cross join performs relational product or Cartesian product of 2 tables specified in a query. In DBMS, cross join occur due to where condition is missing in query or some invalid operations in where clause leads to undesired results or cross join. So प्रॅक्टिकली हे काय मिनिंग आहे ते इथं जे काही एक्झाम्पल दिलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते. सो कार्टेशियन इज फॉर्म व्हेन अ जॉइंट कंडिशन इज ओमिटेड, अ जॉइंट कंडिशन इज इनव्हॅलिड, ऑल रोज इन द फर्स्ट टेबल आर जॉइंट टू ऑल रोज इन द सेकंड कॉलम. ओके, याच्यामध्ये ऑल रोज काय केले जातात, कंबाईन केले जातात. सो फॉर एक्झाम्पल सी बघा इथे, फर्स्ट वन इज एम्प्लॉई टेबल and another one is department table. हे 2 टेबल आहेत त्याच्यामध्ये.
सो देर इज अ स्मॉल लेटर. आता या पर्टिक्युलर जो काही एक्झाम्पल दिलेला आहे तुम्ही या ब्रॅकेट मध्ये बघू शकता. इथे तुम्हाला एक स्मॉल लेटर यूज झालेलं दिसेल. त्याच्यामध्ये एक आहे तो ई अँड another symbol is D. Okay, so these are the two separate letters that are used in this query. So by using that particular letters, we combine the columns of two tables. Okay, so first of all, see the syntax of joining. Select column list from table 1 cross join table 2. ओके, तर आता याच्यामध्ये कोणते टेबल आपल्याला जॉईन करायचे आहे तर त्या टेबलचं नेम असणार आहे. सो दिस इज द टेबल 1 अँड दिस इज द टेबल 2. दोन टेबलच्या मिडल मध्ये काय लिहायचे आहे तर कोणता जॉईन यूज करणार आहात ते लिहायचं आहे याच्यामध्ये. सियर टेबल 1 क्रॉस जॉईन टेबल 2. ओके, तर या टाइप मध्ये सिंटॅक्स असणार आहे. हा सिंटॅक्स सिंपल आहे. फ्रॉम कंडिशन नंतर म्हणजे आपण कसं सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम म्हणजे एखाद्या टेबल मधला जर डेटा रिट्राईव्ह करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण हे यूज करतो. तर जॉईनिंग करताना सुद्धा आपल्याला सेमच करायचं आहे. आणि याच्यामध्ये इथे कॉलम लिस्ट आहे म्हणजे आपल्याला कोणते कोणते कॉलम यूज करायचे आहेत किंवा आपल्याला जो काही न्यूली टेबल क्रिएट करायचा आहे दोन टेबलचा यूज करून तर त्याच्यामध्ये कॉलम्स कोणते असणार आहेत. तर याच्यामध्ये असं नाही की आपण एकाच टेबल मधून कॉलम घेणार आहोत. तर आपण दोन्ही टेबल मधून सिलेक्टेड कॉलम्स घेऊ शकतो. तर आता ही कॉलम लिस्ट लिहिण्यासाठी मग आता फॉर एक्झाम्पल बघा हा एम्प्लॉई टेबल आहे तर त्याच्यामध्ये आहे एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम आणि डिपार्टमेंट आयडी हे आहे. ओके, सेम लाईक डिपार्टमेंट टेबल मध्ये सुद्धा बघा डिपार्टमेंट आयडी अँड डिपार्टमेंट नेम हे दोन कॉलम आहेत. पण आता याच्यामध्ये डिपार्टमेंट आयडी सेम आहे. ओके, डिपार्टमेंट आयडी अँड डिपार्टमेंट आयडी. तर आता मला याच्यामध्ये घेताना असं समजणार का की हा डिपार्टमेंट आयडी एम्प्लॉई टेबल मध्ये आहे की हा डिपार्टमेंट टेबल मधून आहे. तर याच्यामध्ये हा डिफरन्स रिमूव्ह करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला हे जे काही स्मॉल लेटर्स आहेत तर ते स्मॉल लेटर्स यूज करावे लागतात. म्हणजे त्याचा एक व्हेरिएबल क्रिएट करावा लागतो टेबलचा आणि त्यामुळे इथं जे आपण टेबल 1 अँड टेबल 2 लिहितो तर त्याचबरोबर त्याचा जो काही व्हेरिएबल आहे तो क्रिएट करायचा आहे आणि तो आपण कॉलम नेम सोबत काय करू शकतो यूज करू शकतो. तर आता हे एक्झाम्पल बघा. सिलेक्ट, इथे हा सिलेक्ट आलेला आहे सिम्बॉल. ओके, किंवा कीवर्ड. देन कॉलम लिस्ट. कॉलम लिस्ट इज ई डॉट एम्प्लॉई. दॅट मीन्स आता इथे आपण हा व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे ई एम्प्लॉई टेबल मधून. ओके, दॅट इज आपण हे एम्प्लॉई न यूज करता आपण हा लेटर यूज करू शकतो ई. शॉर्ट फॉर्म समजा याच्यामध्ये तर आपण एम्प्लॉई टेबलचा शॉर्ट फॉर्म क्रिएट केलेला आहे ई आणि डिपार्टमेंटचा शॉर्ट फॉर्म क्रिएट केलेला आहे डी. ओके, सो ई डॉट एम्प्लॉई आयडी दॅट मीन्स फ्रॉम एम्प्लॉई टेबल वी टेक दी कॉलम एम्प्लॉई आयडी. ओके, आणि या ब्रॅकेट मध्ये म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथे ई नेम काय लिहिलेलं आहे तर जो काही न्यूली टेबल क्रिएट होईल त्याच्यामध्ये त्याचं नाव काय असणार आहे तर ते आपण या ब्रॅकेट मध्ये मेन्शन करणार आहोत. म्हणजे बघा हा एम्प्लॉई आयडी आहे ब्रॅकेट मध्ये दिलेला तर ते नेम इथे काय होणार आहे प्लेस होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा ई डॉट ई नेम विच इज टेकन फ्रॉम एम्प्लॉई टेबल. देन ई डॉट डिपार्टमेंट आयडी विच इज टेकन फ्रॉम एम्प्लॉई टेबल. देन D dot department ID which is taken from department table. इथे D आहे त्यामुळे हा जो काही डिपार्टमेंट आयडी आहे तो डिपार्टमेंट टेबल मधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट नेम D dot department name that is it is taken from department table. Okay, so these columns are टेकन हिअर. म्हणजे याच्यामध्ये एवढे कॉलम्स आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये फक्त एम्प्लॉई आयडी एम्प्लॉई नेम घ्यायचं आहे डिपार्टमेंट टेबल मधून फक्त डिपार्टमेंट नेम घ्यायचं आहे तर त्या टाइप मध्ये सुद्धा आपण हे इथे घेऊ शकतो. सो दिस इज द कॉलम नेम्स. देन फ्रॉम एम्प्लॉई ई क्रॉस जॉईन डिपार्टमेंट डी. ओके, तर या टाइप मध्ये आपण क्रॉस जॉईन करू शकतो दोन टेबल्स. आफ्टर द क्रिएशन ऑफ जॉईन टेबल the table is look like this. ह्याच्यामध्ये या टाइप मध्ये टेबल काय होऊ शकतो जनरेट होऊ शकतो. आता बघा याच्यामध्ये फर्स्ट नंबर आहे देन सेकंड अँड थर्ड. सो आता याच्यामध्ये हा टेबल इथे काय झालेला आहे जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला हे ज्या काही व्हॅल्यूज आहेत रोज आहेत तर ते रोज काय असतील तर रिपीट झालेले दिसतील तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा फर्स्ट महेश having the employee ID 1 it is taken 2 times. याच्यामध्ये 2 टाइम्स इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सुहास is taken
2 times and Jayendra is taken as a 2 times. म्हणजे याच्यामध्ये रिपीटेड व्हॅल्यू काय होतात, जनरेट होतात इन क्रॉस जॉईन. आता त्याच्यामध्ये सेकंड जॉईन कोणता आहे तर इनर जॉईन. In many cases, tables are joined according to search condition that find only the rows with matching values. This type of join is known as inner equijoin. Okay. तर आता याच्यामध्ये बघा, हा जो टेबल इथं जॉईन केलेला आहे तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल जे काही रोज आहेत तर त्या रोज इथे इन्क्लूड झालेल्या आहेत आणि त्या रिपीटेडली काय झालेल्या आहेत तिथे प्रिंट झालेल्या दिसतील. तर आता ह्या रिपीटेड व्हॅल्यूज नको आहेत. आता ह्या रिपीटेड का झालेल्या आहेत तर त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल काय घेतलं तर एम्प्लॉई टेबल मधल्या व्हॅल्यूज घेतल्या फर्स्ट टाइम. दॅट इज महेश, सुहास अँड जयेंद्र. ओके, ह्या वन टाइम झालेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा टेबल कोणता कन्सिडर केला तर डिपार्टमेंट टेबल. आता डिपार्टमेंट टेबल मध्ये सुद्धा डिपार्टमेंट आयडी 100 अँड 200 आहेत. तर त्याच्यामध्ये इकडं मॅच केलेलं आहे. तर आता सपोज इथे 100 असेल तर त्याने अगेन इथं HR अँड डिपार्टमेंट आयडी TIS ह्या दोन्ही सुद्धा या एका व्हॅल्यू साठी प्रिंट केल्या. अगेन हा डिपार्टमेंट टेबल यांनी सुहास या पर्टिक्युलर व्हॅल्यू साठी प्रिंट केलेले आहेत आणि अगेन थर्ड व्हॅल्यू फॉर जयेंद्र. ओके, म्हणजे या डिपार्टमेंट टेबल मल्टिपल टाइम्स काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे. तर ही कंडिशन याच्यामध्ये काय होते तर रिमूव्ह होते आणि याच्यामध्ये काय होतं इनर जॉईन मध्ये तर त्याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यूज मॅच होतात त्याच व्हॅल्यूज तिथे काय केल्या जातात, जॉईन केल्या जातात. ओके, सो अकॉर्डिंग टू सर्च कंडिशन म्हणजे आपण जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्टिक्युलर टेबल नेम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई आयडी इज इक्वल टू 103 म्हणजे ज्याचा एम्प्लॉई 103 असेल तेच रेकॉर्ड तुम्हाला तिथे काय केलं जातं, डिस्प्ले केलं जातं. तर त्याच टाइप मध्ये इनर जॉईन आहे की ज्याच्यामध्ये कोणते कॉलम्स जॉईन करायचे आहेत किंवा कोणत्या रोज मॅच होतात त्याच रोज तिथे काय केल्या जातील, प्रिंट केल्या जातील. सो सिम्बॉल बघा याचा काय आहे, सिंटॅक्स सिलेक्ट कॉलम लिस्ट फ्रॉम टेबल 1 इनर जॉईन टेबल 2 ऑन जॉईन कंडिशन म्हणजे याच्यामध्ये आपण कंडिशन मेन्शन करू शकतो. ओके, so see here this is the table employee table and this is the department table. Okay, so from these two table the query is created here. या दोन टेबल वरती क्रिएट इथं क्वेरी क्रिएट केलेली आहे. see here select e dot employee id. हा स्मॉल ई कुठून आला तर एम्प्लॉई टेबल आहे तर त्याचा शॉर्ट फॉर्म इथे जनरेट केलेला आहे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्हेरिएबल. ओके, अँड डिपार्टमेंट हॅव्हिंग दी व्हॅल्यू D. Okay, so e dot employee id means employee id is taken from employee table, comma e dot department id, that means the department id is taken from employee table. Then d dot department name. डिपार्टमेंट नेम हे कुठून घेतलेलं आहे तर डिपार्टमेंट टेबल मधून घेतलेलं आहे. ओके, फ्रॉम एम्प्लॉई इनर जॉईन डिपार्टमेंट. ओके, हे दोन टेबल इनर जॉईन केलेले आहेत. आता इथं हा जो काही जॉईन आहे याच्यावरती मेन डिपेंड आहे की तुम्ही टेबल कसे जॉईन करणार आहात. ओके, इनर जॉईन डिपार्टमेंट D ऑन दिस इज दी कंडिशन. आता याच्यामध्ये आपण हा जो काही जॉईन इथे यूज केला क्रॉस जॉईन तर याच्यामध्ये आपण कोणतीही कंडिशन ठेवली नव्हती. तर पण इनर जॉईन मध्ये आपण कंडिशन ठेवू शकतो. आता ही कंडिशन काय आहे तर ई डॉट डिपार्टमेंट आयडी इज इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट आयडी. म्हणजे याच्यामध्ये असेच रेकॉर्ड असणार आहेत एम्प्लॉई टेबल मधून किंवा डिपार्टमेंट टेबल मधून की ज्याचा डिपार्टमेंट आयडी एम्प्लॉई आयडी मध्ये एम्प्लॉई टेबल मध्ये आहे आणि डिपार्टमेंट आयडी मध्ये सुद्धा डिपार्टमेंट टेबल मध्ये सुद्धा आहे. असेच रेकॉर्ड काय होणार आहेत, डिस्प्ले होणार आहेत. ओके, कंडिशन काय दिलेली आहे ई डॉट डिपार्टमेंट आयडी म्हणजे डिपार्टमेंट आयडी फ्रॉम एम्प्लॉई टेबल विच इज इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट आयडी. दॅट मीन्स डिपार्टमेंट आयडी फ्रॉम डिपार्टमेंट टेबल. ओके, तर आता याच्यामध्ये बघा रेकॉर्ड काय असणार आहेत तर कॉलम्स बघा. फर्स्ट ऑफ ऑल एम्प्लॉई आयडी, सेकंड वन डिपार्टमेंट आयडी या टेबल मधून घ्यायचं आहे. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. सो एम्प्लॉई आयडी आर टेकन दॅट इज 1 2 3. देन डिपार्टमेंट आयडी आर 100 200 अँड 100 अँड डिपार्टमेंट नेम. आता डिपार्टमेंट नेम कसं घेतलं जाईल तर याच्यामध्ये हे डिपार्टमेंट इथून मॅच केले जातील. बघा आता याच्यामध्ये हा 100 आहे
तर 100 हा इकडे चेक केला जाईल आणि त्याचं डिपार्टमेंट प्रिंट केलं जाईल. आता याच्यामध्ये DEB, HR आणि TIS असं प्रिंट होणार नाही. लक्षात आलं? तर आता ह्याच्यामध्ये कसं प्रिंट होईल बघा. तर ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट आयडी याचा किती आहे, 100 आहे. तर तो या टेबलमध्ये चेक केला जाईल. आता 100 असणाऱ्या डिपार्टमेंट आयडीचा डिपार्टमेंट नेम काय आहे, तर HR आहे. म्हणून इथे काय प्रिंट झालं, HR. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, 200 आहे. तर 200 डिपार्टमेंट आयडी असणाऱ्या डिपार्टमेंटचं नेम काय आहे, तर TIS आहे. सो दिस इज TIS. अँड थर्ड वन इज जयंत. आता याचं सुद्धा डिपार्टमेंट आयडी 100 आहे. तर त्यामुळे डिपार्टमेंट नेम काय प्रिंट झालेलं आहे, HR. ओके. सो याच्यामध्ये कंडिशनल जॉईन करायचं असेल तर त्याच्यासाठी इनर जॉईनचा यूज केला जाऊ शकतो. ओके. तर आता टाइम आपलं कंप्लीट होईल, त्यामुळे जे काही राहिलेले जॉईनचे पार्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंप्लीट करून घेईल. ओके. थँक्यू.